शेवगाव दिनांक 17 वार शनिवार रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास बाळासाहेब कापसे यांच्या गाडीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने सुमारे 2.25 लाख रुपये घेऊन पोबारा केला। सदर चोरटे सीसीटीव्ही मध्ये चोरी करताना कैद झाले असून मागच्या 2 महिन्यांपूर्वी असेच फटांगरे यांच्या गाडीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने 1 लाख रुपये घेऊन पोबारा केला होता। त्यास तपास अजून लागला नसताना ही दुसरी चोरी घडली असून शेवगावमध्ये दर आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी होत असून एसटी स्टँडवर सोनं चोरणारे टोळी सज्ज असून रोज कितीतरी सोने लंपास होते। त्यांचे पण अद्याप तपास लागत नसून आणलेले चोरटे पण फिर्याद द्यायला कोण नाही असे सांगून सोडले जातात। शेवगावमध्ये पोलिसांचा धाक राहिला नसून आंधळ दळतं आणि कुत्रा पीठ खातं अशी अवस्था झाली आहे। शेवगाव पोलीस दादाने सामान्य माणसाचे रक्षण करावे असे जनतेतून मत येत आहे। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजय मगर। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।